हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज मी कोणताही तुम्हाला ग्रामरचा टॉपिक शिकवणार नाही का. ऑलरेडी खूप सारे टॉपिक्स आपण शिकलेले आहेत, पण त्या टॉपिकचा काही उपयोग होतो का नाही हे बघणंसुद्धा गरजेचं आहे, बरोबर आहे. सो आत्तापर्यंत जे काही आपण टॉपिक शिकवलेलं आहे, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलते की आफ्टर व्हिडिओ मी तुम्हाला काय बोलते, प्रॅक्टिस करा, सारखं व्हिडिओ बघा, मेक युअर ओन सेंटेन्सेस, राईट डाऊन दिस, सारखं ह्या गोष्टी करायला सांगितले जातात. म्हणजेच काय, माझा फोकस कशावर असतो की वॉट एव्हर यू लर्न, तुम्ही जे काही शिकता त्याची प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस इन द सेन्स रिपीट द थिंग अगेन अँड अगेन. रिपिटेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आता मी तुम्हाला शिकवले, फॉर एक्झाम्पल एखादा टॉपिक मी तुम्हाला किंवा एखादा कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर केला, फळ्यावर शिकवले, त्याचे एक्झाम्पल सांगितलेले आहेत. असं झालं का की मी तुम्हाला आता शिकवले किंवा सांगितले आणि तुम्ही ऑन द स्पॉट त्याच्यामध्ये परफेक्ट झालात? ऑफकोर्स नॉट. का बरं झालं नाही? कारण आपण फक्त ते ऐकलेलं आहे, इम्प्लिमेंटेशन त्या गोष्टीची झालेली नाही आहे, किंवा तुमच्याकडून ती गोष्ट परत शिकली गेलेली नाही आहे, किंवा प्रॅक्टिस केली गेली नाही, किंवा रिपीटेडली तुम्ही ती गोष्ट केलेली नाही आहे, बरोबर आहे. त्यामुळं मी शिकवले आणि तुम्हाला समजलं, मी सांगितले आणि तुम्हाला आलं, असं प्रत्येक वेळेस होणारच नाही. रिपीटेशन गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, जसं की आपण लहानपणापासनं मोठे होत असताना असं झालं का की मी आज जन्मले आणि लगेच बोलायला शिकले? नाही. तुम्ही ऐकून आणि बोलून रिपीटेडली तुम्ही बोललेला आहात, त्यामुळेच तुम्हाला बोलायला आलेलं आहे. तुमची मम्मी खूप चांगली कुक आहे, बरोबर, खूप छान स्वयंपाक करते. असं झालं का की ती गेली किचनमध्ये आणि लगेचच तिला कुकिंग आलं आणि ती परफेक्टच आहे त्याच्यामध्ये? नाही. तिने पण त्याच्यासाठी रिपीटेडली काय घेतलेली आहे, ॲक्शन घेतलेली आहे, मगच ती त्याच्यामध्ये परफेक्ट झालेली आहे. टॉकिंग अबाउट द ॲथलीट्स ऑर द स्विमर्स, सेम गोज विथ देम. जर तुम्हाला एखादा ॲथलीट व्हायचं असेल, स्विमर व्हायचं असेल, तर मी ठरवले आणि लगेचच एक नंबर 1 ॲथलीट किंवा नंबर 1 स्विमर झाले असं होत नाही. मग काय केलं त्याच्यासाठी त्यांनी, तर त्यांचा 24/7 सगळा फोकस आणि रिपिटेशन त्याच्यामध्ये ओतलेला आहे. आणि आता तुमची मम्मी किंवा जो ॲथलीट आहे त्याला रात्रीभर 12 वाजता जरी झोपेतून उठवला आणि म्हणलं की मम्मी माझ्यासाठी हे कर, किंवा चल रे आता तुझी कॉम्पिटिशन आहे स्विमिंगची, म्हणल्यानंतर ते म्हणणार आहेत का की मला आता प्रॅक्टिसची गरज आहे? ऑफकोर्स नॉट. त्यांनी तुमच्यासमोर बेस्ट परफॉर्मन्स देणारच. झोपेतसुद्धा तुमची मम्मी तुमच्यासाठी बेस्ट एखादी डिश बनवणारच. हे कशामुळे झालेलं आहे? तर तिने अगोदर घेतलेले जे एफर्ट्स आहेत, जे रिपिटेशन त्याच्यामध्ये तिने ओतलेले आहेत, त्यामुळेच ती कधीही आणि कुठल्याही वेळेला तुम्हाला बेस्टच देणार आहे. म्हणजे जर तुम्हाला तुमचं इंग्रजी सुधारायचं असेल, मग ती रिडिंगची असेल, रायटिंगची असेल किंवा स्पीकिंगची असेल, व्हॉटेवर तुम्हाला जे काही शिकायचं आहे ते एका झटक्यामध्ये शिकून होणार नाही आहे आणि एका झटक्यातच तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळणार नाही. तुम्हाला त्या गोष्टीमध्ये काय करायचं आहे, रिपिटेशन टाकायचं आहे. रिपिटेशन हा शब्द तुम्हाला आवडत नसेल तर यू कॅन टेक द प्रॅक्टिस वर्ड. प्रॅक्टिस सुद्धा म्हणू शकता तुम्ही त्या गोष्टीला. एक तरी प्रॅक्टिस करा किंवा रिपीटेडली ती गोष्ट करा, अगेन अँड अगेन. जेव्हा तुम्ही ती गोष्ट करणार आहात तरच त्याच्यामध्ये तुम्ही परफेक्ट होणार आहे. लहानपणी आपण सायकल शिकायला घेतलं तेव्हा काय झालं होतं, आपल्याला साधं सायकल हँडल करता आलेलं नाही. आपल्याला हँडल करता आलं नाही, 1-2दा पडलो सुद्धा, पायडल मारता आलेलं नाही आहे. पण नंतर मग तुम्ही सोडून दिलात का ते? नाही. नंतर काय केलात? नाही, मला करायचंच आहे म्हणून काय केलेलं आहात, सारखं त्याच्यावर प्रॅक्टिस करायला लागलात, रिपीटेडली पायडल मारायचा प्रयत्न केलेला, हँडल तुम्हाला कसं पकडायचं ह्याची टेक्निक कळायला लागली आणि मग तुम्ही मस्तपैकी सायकल चालवायला लागलात. तशीच गोष्ट होणार आहे तुमची सुद्धा जेव्हा तुम्हाला इंग्रजी शिकायचं आहे. आज रीडिंग करायचं जर तुमचा मोटो पुढं ठेवला तर रीडिंग करत असताना, तुम्हाला लाऊड रीडिंग करत असताना शब्द उच्चार करता येणार नाही आहेत, सेंटेन्सेस काय वाचलेले हे कळणार नाही आहे. पण तरीसुद्धा जर तुम्ही रीडिंग कंटिन्यू करायला लागला तर 1-10 दिवसामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये फरक कळेल. सेम गोज विथ स्पीकिंग. जर तुम्हाला बोलायचंच असेल तर तुम्हाला बोलावंच लागणार आहे, कुणासोबत तरी बोलावं लागणार आहे. अदरवाईज सगळ्यात बेस्ट ऑप्शन मी ऑलरेडी तुम्हाला सांगितले, सगळ्यांच्या घरामध्ये मोठा आरसा असतो, त्या आरशासमोर उभा राहा आणि बोलायला सुरू करा. जोपर्यंत आपण आय टू आय कॉन्टॅक्ट ठेवून बोलणार नाही तोपर्यंत आपल्याला कॉन्फिडन्स रेज होणार नाही आहे. पहिल्यांदा कुठल्याही अनोळखी व्यक्तीसोबत बोलताना आपल्याला भीती वाटणार आहे, पण जेव्हा आपण स्वतःशीच बोलायला लागू, एक 8-10 दिवसाचं प्रॅक्टिस करू, तेव्हा आपला कॉन्फिडन्स रेज झालेला आपल्याला कळणार आहे. त्यामुळे स्पीकिंगसाठी तुम्हाला स्पीकिंग करावंच लागणार आहे. सेम गोज विथ रायटिंग, सेम गोज विथ थिंकिंग. ऑलरेडी मी तुम्हाला 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत, ते तुम्हाला रिपीटेडली करायचेच आहे. सो जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट शिकायची आहे, नवीन काहीतरी करायचं आहे, तर तुम्हाला ती गोष्ट रिपीटेडली करावीच लागणार आहे.
मगच तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. असं कधीच होणार नाही की मी एखादी गोष्ट हातात घेतले आणि परफेक्ट झालेलं आहे. कुठलाही कंपनी ज्यांनी ओपन केलेली आहे, एखादा चांगली कंपनी रन करतोय, सक्सेसफुल झालेला आहे, तो लगेचच त्यांनी ताला उघडला आणि लगेचच सक्सेसफुल झाला असं आहे का? नाही. त्याच्यामध्ये इन्स अँड आउट्स त्यांनी बघितलेले आहे. रिपीटेडली त्यांनी काय केलेलं आहे? हार्डवर्क केलेलं आहे, स्मार्ट वर्क केलेलं आहे आणि मग तो सक्सेसफुल झालेला आहे त्याच्या पर्टिक्युलरली बिझनेसमध्ये. सेम गोज विथ अस ॲज अ स्टुडंट. वेन वी आर लर्निंग इंग्लिश, we'll have to take many efforts to learn that. मग ते रीडिंग असेल, रायटिंग असेल, स्पीकिंग असेल, you will have to repeat the things again and again and again. Then only there will be the best result for you. So आजचा टॉपिक आहे रिपिटेशन. रिपीट द थिंग्स वॉट एव्हर यू लर्न, रिपीट द थिंग्स वॉट एव्हर यू वॉन्ट टू लर्न, देन यू विल गेट द बेस्ट रिझल्ट इन द वर्ल्ड. थँक्यू.